तुमचं स्वागत आहे भावांनो या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मला आज दाखवतोय जिम आणि आज आहे 31 आणि 31मध्ये पण तुम्हाला 31ला पण मी आज चालू आहे जिमला ॲज युजल. आणि आज वर्क करणार आहे लेग वर्कआउट. लेग वर्कआउट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर होल बॉडी ग्रोथ. अँड कारण त्याच्यामध्ये ज्या दिवशी तुम्ही लेग वर्कआउट करा तुमचं 50% टेस्टोस्टेरोन बूस्ट होतं. ओके, आज चाललं जिमला आणि त्यानंतर डायरेक्ट जाणार आहे पुढच्या वर्षी जिमला गाईज. आला ना चान्स घुसून जा तिकडे. आपण आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटणार आहे जिममध्ये. ही लोक खेळत आहेत ना, ही पण आता डायरेक्ट पुढच्या वर्षी खेळायला येणार आहे मैदान. हे सर्व काका वगैरे आहेत ना, हे पण आता डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार आहेत चालायला मैदानामध्ये. आता ही पोरं जी सायकल चालवत आहेत ती पण आता येणार पुढच्या वर्षी चालवायला सायकल. हा सूर्य जो शाईन होता तो पण पुढच्या वर्षी आता शाईन होणार आहे. आणि तुमचा भाव पण आता स्टार बनून पुढच्या वर्षी शाईन होणार आहे. हे कुत्रे आता इथे चिकन खायला बसलेत, हे पण आता डायरेक्ट पुढच्या वर्षी चिकन खाणार. आता एवढी लोक चालली आहेत कामाला, ती सर्व आता पुढच्या वर्षी जाणार डायरेक्ट कामाला. हा कुत्रा झोपलाय, हा पण आता पुढच्या वर्षी झोपणार. हो तर भाई आता घेतली आहे पुढच्या वर्षीसाठी तयारी केली आहे. केळी वेळी घेतली आहे, मम्मी सोबत आलो मार्केटला. आता भेटणार आहे पुढच्या वर्षी आपण डायरेक्ट. आता रात्र झाली आणि पुढच्या वर्षी होणार आहे सकाळ. आणि आता आम्ही खायचं काहीतरी विचार चाललेला. कोलंबी घेतले, मांदेली घेतले, राईस बनवणार आहे 31st नाईट. फुल मस्तपैकी एन्जॉय. So guys, shopping done, taken vegetables from the market and I'm going home. So guys, तर गाईज आज गोऱ्याची 31st आहे आणि या गोरीची पण आज 31st आहे. आणि आमचा बाब्या बदमाश गेलाय 31st करायला. वरच्या गल्लीतल्या बुक्यांसोबत गेलाय. आज तो 31st ला गेलाय, अजून आला नाही. रात्री येणार होतो. आपला गोऱ्या बसलाय वाट बघत. त्याची 31st आहे घरी. 31st स्पेशल आहे आज गोऱ्याची. त्यामध्ये आहे मांदेलीची मच्छी आणि कोलंबीची मच्छी ना गोऱ्या. काय 31st ला पण झोपतोय. बरे गोरीची पण आज 31st आहे. तर भाई आमच्या घरी आलाय गेस्ट. तुम्ही ओळखा गेस्ट कोण आहे आलाय, मला दाखवतो.
आमच्या घरी आल्या रोशन जेवायला 31st. एवढ आमच्याकडे बनवली आहे कोलंबी राईस 31st स्पेशल. मम्मीने आणि दीदीने बनवली. मम्मीने नाही बनवली, फक्त दीदीने बनवली आहे. आमच्याकडे आल्या रोशन आज जेवायला. कसं वाटतं ना? तो आहे त्यांनी पहिल्यांदाच कोलंबी भात खातोय. त्यांनी पहिल्यांदाच खाल्ला आज कोलंबी भात. तो आहे साताराचा आणि त्याला मी कोकणी जेवण दाखवलं आज कसं वाटतं ते खायला दिलं त्याला. राहून दे. तर भाई आपण आता निघालो बाहेर वॉक करायला. स्कूटीने वॉक करणार आम्ही. आणि तर भाई आता आपण 31st पार्टी करण्यासाठी चाललो आहे. पकवतोय पार्टी बिर्टी काय नाही करायला जात आहे. रोशन आलेला माझ्या घरी जेवायला. माझ्या मम्मीने रोशनला बोलवलेलं जेवण्यासाठी. तर बघू शकतात आमचं काय नाही, आमच्यामध्ये असं हे नसतं, भेदभाव नाही करत की भाई सर्व मित्र माझे सर्व समानच आहेत. माझी मम्मी सर्वांना सेमच ट्रीट करते. कोण पण येऊ दे सर्व वेलकम आहेत आमच्याकडे. आणि आपलं रोशन आपला भाई आपला भाऊ आहे. रोशनला आता चाललं मी सोडायला. आणि आता आम्ही चाललो आईस्क्रीम खायला. मस्त आता एन्जॉय करणार आहे 31st. डीजे पण लावल्या भाई. जायची रिझोल्युशन सांग नवीन वर्षाचा. बोल ना. लाजतोय काय? तुझं सांग ना. माझं काय? तुला भाई लय लाजतोय आजकाल. भरपूर कॅमेरा शाय पर्सन आहे भाई. रोशन नाव आहे त्याचं. ह्याची पोरं बोलतील मी माझ्या बापाचं नाव लय रोशन केलंय. माहिती आहे काय? रोशन फुल फॉर्म मध्ये आजकाल दाखवत नाही. ड्यूक म्हणजे KTM पाहिजे भाई. आजकाल जो बघतोय ना एक ना एक गर्लफ्रेंड ना ते एक मुलगी घेऊन फिरतोच आहे. फक्त आम्ही दोघंच आहेत जो आम्ही एका बाईकवरून फिरतोय एवढ्या वर्षापासून. एवढ्या वर्ष आम्ही फक्त एकत्रच एक ब्रदरहूड. फुल एन्जॉय चालू आहे भावांनो. फुल एन्जॉय. तर भाई मित्र पाहिजे तर असा पाहिजे रोशन सारखा. रोशनला भरपूर जाम लेट झाला आहे मला माहिती आहे, पण तो तरी पण थांबलाय. कारण त्याला थांबायचं आज न्यू इयर माझ्यासोबत सेलिब्रेट करायचं आहे. आणि आता रोशन जाणार आणि मस्त आणि जे तो चालू करेल जे तो चालू करेल 2025ला ते 2026 पर्यंत कंटिन्यू करणार आणि 26 मध्ये पाडणार तो. बोलतोय तेरा करू डिंग 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 इंतजार आजा किया है बार आजा करू डिंग 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 डिंग. चल भाई आता रोशन आपण पुढच्या वर्षी भेटणार आहे. तर तुझं काय म्हणणं आहे त्यावरती? भेटू एका वर्षानंतर आपण भेटणार आहे आता. तर भाई काहीतरी बोल. मला नाही आठवत. तर भाई एवढा हँडसम मुलगा तुम्ही आज कधी बघितला असेल की नाही. आणि एवढा सुंदर त्याचा भाऊ रोशन मनाने सुंदर आहे. चेहऱ्यावर जाऊन पण मनाने खूप चांगला आहे. बघा काहीतरी बोला त्याच्याबद्दल. मला सांग तुझ्या मुली किती फिदा येतात? बोली भाई फिदा तुला दाखवलं असतं फक्त बस.
तुला दाखवतो सेपरेट. दाखवायचं काय 4-5 गर्लफ्रेंड बनवून ठेवलेलं आहे पण डिलेट मारून ठेवलंय आता ब्रेकअप करून ठेवलंय आहे ना का तर मला ब्लॉगिंग करायची आहे बॉडी बनवायची आहे येस ब्रो. त्याचे फोटो चल रोशन बाय. चल आत मिळा. पुढच्या वर्षी भेटूया भावा. पुढच्या वर्षी चल. काय जास्त वेट नाही आता नको मग कधी तुझा ग्रोथ होणार भाई. तू जर लाजतच राहशील असाच मग कधी तुझी ग्रोथ होणार. नंतर तालुका लावणार तुझा नवीन वर्षाचा रिझोल्युशन सांग. सो गाईज हॅपी न्यू इयर. फटाका येतोय बघ ना. फटाक्या फुटतायत भाई. लवड्यात सो गाईज फटाके बघा भाई. न्यू इयर. आणि आपल्यासोबत आहे कांडी भाई. आपला कांडी लय लाजतोय तो आजकाल. लाजायला लागलाय पण तुम्ही हे बघा. हा रेडवाला भारी वाटतोय भाई. तर भाई आजकाल जनरेशन सारखं नाईट आउट मारायची गरज नाही. न्यू इयर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करा. ठीक आहे. तुमचा भाऊ पण न्यू इयर तुमच्या फॅमिलीसोबतच सेलिब्रेट करायला जातोय. बघू शकतात आज इथे ग्राउंड जरा वलावाला आहे कारण रात्री सकाळी 6 वाजता पाऊस पडला जोरामध्ये. चिखल चिखल चिखल. तर भावांनो तुमचं स्वागत आहे 2026 मध्ये. आपला इंद्रदेव वाटतं रागवला की खुश झाला काय माहीत नाही. सकाळी 5-6 वाजतापासून जोरात पाऊस चालू केला भाई. जोरात पाऊस एकदम भरपूर आहे बघा. आजूबाजूला ग्राउंड. आज जरा थोडा लेट उठलो कारण सकाळी पाऊसच चालू होता. त्यामध्ये थोडी थंडी वाजत होती म्हणून झोपून गेलो असं चादरीमध्ये. विचार केला चल उठूया आणि आज जाऊया जिमला. पण ॲक्च्युली आता जरा जास्त लेट झाला. मी टाईम नाही बघितलेला निघताना. मला माहीत नव्हतं. मला वाटलं 8 वाजले नसतील पण आता फक्त 8:30 वाजता. आणि आपल्याला जिमवरून घरी 9 वाजता यायचं असतं म्हणून बोलतो ग्राउंडमध्ये येऊन फक्त वॉक करूया आणि घरी जाऊया. काय नाही केल्यापेक्षा समथिंग इज बेटर दॅन नथिंग ब्रदर. सो आय एम वॉकिंग इन आवर ग्राउंड. ओके भाई. आता येतील भाई मोठे मोठे इन्फ्लुएन्सर यूट्यूबर के बोलतील भाई 2026 मध्ये हे करा ते करा हे करा ते करा. पण आपण पण यूट्यूबर के. पण मी तुम्हाला टिप देतो. जसं की तुम्ही जेवढी मेहनत घेतलात ना त्या मुलीला तुमची गर्लफ्रेंड बनवण्यासाठी तेवढीच मेहनत करा तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी. आणि जास्त पोरींवरती भाई जास्त फोकस करू नका. ठीक आहे. गोल्सवर जास्त फोकस करा. गोल्स नाही होल्स. बाय बाय. सी यू. भेटूया आपण आता डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लव यू गाईज. लव यू सो मच. थँक्यू एवढा ब्लॉग बघितल्याबद्दल आणि इथपर्यंत लास्टपर्यंत बघण्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.